चक्रवर्ती समिती ही भारतीय चलन व्यवस्थेच्या मॉनिटरी सिस्टम कार्याचे मूल्यांकन करण्यासाठी डिसेंबर 1982 मध्ये स्थापन केलेली एक महत्त्वाची समिती होती. या समितीचे अध्यक्ष प्राध्यापक सुखमय चक्रवर्ती होते. समितीची मुख्य उद्दिष्टे आणि शिफारसी. उद्देश: भारतीय चलन प्रणाली कशी कार्य करते याचे पुनरावलोकन करणे आणि त्यामध्ये सुधारणा सुचवणे, जेणेकरून अर्थव्यवस्थेत किंमत स्थिरता, प्राइस स्टेबिलिटी राखता येईल. शिफारसी. मुख्य मुद्दे: चलनविषयक धोरण, मॉनिटरी पॉलिसी. या समितीने चलनविषयक धोरण अधिक प्रभावी आणि सुनियोजित करण्याची गरज व्यक्त केली. महागाई नियंत्रण. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी सार्वजनिक उपक्रमांतील बचत वाढवणे, महसुली उत्पन्न वाढवणे आणि खर्चात कपात करणे आवश्यक आहे असे सुचवले. कर्जदर, लेंडिंग रेट्स. बँकांना त्यांचे कर्ज दर ठरवण्यासाठी अधिक स्वातंत्र्य असावे असे समितीचे मत होते. घाटीचा अर्थपुरवठा, डेफिसिट फायनान्सिंग. सरकारने थेट रिझर्व्ह बँकेकडून आरबीआय कर्ज घेऊन तात्पुरती ट्रेझरी बिले जारी करून जो तुटीचा अर्थपुरवठा केला जातो त्याचे प्रमाण कमी करण्याची शिफारस केली. लक्ष्य निश्चित करणे, टार्गेटिंग. चलनविषयक धोरणासाठी विशिष्ट लक्ष्य, उदा. चलन पुरवठा किंवा महागाई दर निश्चित करण्यावर समितीने भर दिला. या समितीच्या शिफारशींनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आरबीआय धोरणात्मक निर्णय आणि देशाच्या वित्तीय सुधारणांवर महत्त्वपूर्ण प्रभाव टाकला.